हॅलो फ्रेंड्स, तर मी प्रतीक्षा पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा अगदी सोप्या पद्धतीनं आणि सगळ्यात कमीत कमी इन्ग्रेडियंट्स वापरून. आणि म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करू. बिना खव्याचा वापरणार आहे, दुधापासूनच बनवणार आहे. तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. आणि खूप सोपी रेसिपी आणि खूप टेस्टी पण बनतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता सीझन आहे गाजराचा आणि गाजराच्या सीझनमध्ये गाजराचा हलवा तर करायलाच पाहिजे. तर त्यामुळं मग म्हणलं आता गाजर आणलेले होते तर छान व्यवस्थित वॉश करून घेतले आणि त्याच्यावरचे जे दोरे वगैरे असतात तर ते व्यवस्थित चाकूनं कट करून घेतले, काढून घेतले सगळे ते. आणि नंतर मग गाजर किसायला घेतले. तर मी काय केलं की वरचे जे त्याचे शेंडे असतात ना, म्हणजे जो बारीकवाला पार्ट असतो तर तो कट करून घेतला आणि म्हणलं तो सलाडसोबत म्हणजे सलाड म्हणून वगैरे काही जेवणासोबत कामी येईल. आणि बाकीचा जो खालचा जाडसर पार्ट असतो तर तो मग मी किसून घेतला, कारण ना वरचा जे बारीक गाजर असतात ना तर ते किसण्यासाठी पण खूप थोडं मेहनत लागते जास्त आणि टाईम पण लागतो. त्यामुळे मग मी खालचं जाड जे गाजर आहे तर ते सगळे पूर्ण किसून घेतले. अशा प्रकारे मी आता पूर्ण गाजराचा किस करून घेतलेला आहे. सगळ्या गाजरांचा किस करून रेडी आहे. आणि मग मी थोडे किसनीला जे आतून जे लागलेलं असतं गाजर तर मग ते सगळं व्यवस्थित काढून घेतलं. आणि नंतर मग त्याला परत एका पातेल्यामध्ये भरलं आणि व्यवस्थित त्याला वॉश करून घेतलं. आणि वॉश करून मग त्याचं पाणी सगळं काढून परत मी दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवलं. कारण ना परत म्हणजे पहिले एकदा वॉश केलेलं असूनसुद्धा पण खूप सारा असं कलर निघल्यासारखं झालं त्याचं एकदम, आणि पाण्यामध्ये सगळा कलर उतरल्यासारखं. म्हणून मग मी परत एकदा वॉश करून घेतलं आणि सगळं पाणी काढून टाकलं, म्हणजे आपल्याला नंतर मग थोडंसं इझी जाईल फ्राय करण्यासाठी. आणि नंतर मग गाजर किसून झाल्याच्या नंतर थोडा वेळ मी त्याला सुकण्यासाठी ठेवले आणि लगेचच मग ड्रायफ्रूट्स वगैरे घेतले. तर काजू किशमिश वगैरे घेतले मी इकडं, पिस्ता बदाम सगळं मग त्यांना बारीक करून घ्यायचं होतं मला, कारण नंतर मग वरतून छान लागतात काजू बदाम वगैरे सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे. तर मग व्यवस्थित मी त्याला बारीक बारीक शेपमध्ये आडके त्यानं कट करून घेतले. पिस्तासुद्धा टाकला मी, थोडंसं नमकीन असं रोस्टेड पिस्ता होता तर नमकीन फ्लेवर आहे तर छान लागतं, टेस्टी लागतं. तर त्यामुळं मग काजू बदाम पिस्ता सगळी तयारी मी म्हणजे हलव्याला लागायच्या अगोदरच करून घेतली, म्हणजे ऐन वेळेवर मग काही जास्त गोंधळ होत नाही. तर मी आता स्टार्ट करते हलवा बनवण्यासाठी आणि सगळं प्रिपरेशन मी करून ठेवलेलं आहे पहिलेच. तर आता फक्त हलवा म्हणजे कढईमध्ये करायचं रेडी बाकी आहे. आणि बाकी सगळं गाजर वगैरे किसून झाले मी, परत साखर दूध वगैरे तूप सगळं इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत मी. तर मी आता समोरची प्रोसेस तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आवडत असतील व्हिडिओज तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब. मी जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गाजर पूर्ण किसून घेतलेले आणि किसून घ्यायच्या अगोदरसुद्धा एकदा मी वॉश करून घेतले होते आणि किसून झाल्याच्या नंतरसुद्धा मी एकदा वॉश करून घेतले आणि पूर्ण पाणी त्याच्यातलं काढून टाकलेलं होतं, म्हणजे जास्त असं चिकचिक होणार नाही म्हणून. नंतर मग मी साखर घेतलेली आहे, नंतर हे तूप घेतलेलं आहे गावरान तूप, नंतर दूध आणि हे जे किशमिश वगैरे आहेत काजू बदाम पिस्ता वगैरे सगळं माझ्याकडे जे अवेलेबल होतं तर मी ते सगळं कट करून घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिले मी त्याला फ्राय करून घेईन जे किशमिश वगैरे कट केलेलं आहे. कढई गॅसवर ठेवलेली आहे. कढई थोडी तापल्याच्या नंतर मग कढईमध्ये तूप टाकलं आणि थोडंसं तूप पतलं होईपर्यंत तसंच ठेवलं. आणि नंतर त्याच्यामध्ये रोस्ट करण्यासाठी हे जे ड्रायफ्रूट्स कट केलेले होते तर ते ड्रायफ्रूट्स टाकले, कारण कच्चे तसे वरतून टाकले नाही जात म्हणजे छान नाही लागत. त्यामुळं मग म्हणलं अगोदर रोस्ट करून घेऊया आपण, थोडीशी तुपामध्ये त्याला फ्राय करून घेऊया. तर मग त्याला व्यवस्थित फ्राय करून घेतले तुपामध्ये आणि थोडंसं त्यानं फ्राय झाल्याच्या नंतर मग काढून घेतले परत. सगळे ड्रायफ्रूट्स फ्राय झाल्यानंतर मग बाहेर काढले आणि त्याच कढईमध्ये मग तूप होते, थोडंसं अजून तूप टाकलं आणि जे गाजर किसून ठेवलेले होते वॉश करून तर ते त्याच्यामध्ये सगळे टाकले. आणि आता गाजराला आपल्याला पूर्ण जो किस आहे गाजराचा तर त्याला पूर्ण तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण थोडंफार जर पाणी वगैरे काही असेल त्याच्यामध्ये तर ते पाणी वगैरे सगळं आटून जाईल त्याच्यामध्ये. तर मग व्यवस्थित त्याला तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तर मग थोडा टाईम लागतो याला, थोडं कमी गॅसवर किंवा मीडियम गॅसवर पण आपण करू शकतो. आणि पूर्ण वेळ त्याला मग हलवत राहिलं, कारण मग खाली लागू नये, त्यामुळे मग त्याला व्यवस्थित स्टीर करत राहिले. आणि बराच वेळ जातो ह्या प्रोसेसमध्ये मला, पण थोडा वेळ थोडं फ्राय झाल्याच्या नंतर लगेच त्याचा कलर चेंज व्हायला लागतो, थोडंसं पाणी वगैरे आटायला लागतं.
आणि मग असंच पूर्ण स्टीर करत राहिले. आणि जेव्हा मला असं वाटलं की आता व्यवस्थित ते फ्राय झालेले आहेत, तर मग त्याच्यामध्ये मी परत साखर ॲड करून दिली आणि परत मग स्टीर करत राहायचं थोडा वेळ. मग त्याला व्यवस्थित ते पण साखर आटून जाईल किंवा मग त्याच्यामध्ये पाणी होतं, साखरेचं पाणी तयार होतं आणि नंतर ते पाणी आटून जाईल, तोपर्यंत आपल्याला पूर्ण फ्राय करत राहायचं त्याला. मग व्यवस्थित हलवून घेतलं मी त्याला आणि साखरेचं थोडं थोडं पाणी व्हायला लागतं. आता जसं की व्हिडिओमध्ये दिसतं आहे बघा, थोडंसं ओला ओला झालेला होता पहिले, एकदम आपण पूर्ण ड्राय झालेला होता हलवा, तर त्याच्यामध्ये आता थोडंसं साखरेचं ना पाणी सुटतं आहे, तर लगेच आपल्याला पाणी दिसून येते त्याच्यामध्ये आणि थोडासा चिकट चिकट झाल्यासारखं असं स्टिकीनेस येतो त्याच्यामध्ये. तर व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला थोडं थोडं पाणी आलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ते पाणी पूर्णपणे आटून जाईपर्यंत त्याला पूर्ण आपल्याला फ्राय करत राहायचं. आणि त्याची क्वांटिटीसुद्धा आता कमी झालेली दिसते बघा, म्हणजे गाजराचा किस खूप भरपूर होता टाकताना, पण मग आता त्याची क्वांटिटी कमी दिसते. साखरेचा एकदम पाक झाल्यासारखं दिसतो आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं असं चिकट चिकट झालेलं आहे, व्यवस्थित असं समजते की आता एकदम गोड झालेला आहे हलवा. आणि मग थोडा वेळ तरी पण मी त्याला पूर्ण पाणी जे आटून जाईपर्यंत त्याला परत स्टीर करत राहिले, परत मग त्याला तोपर्यंत फ्राय केलं आणि सगळं पाणी आटून गेल्याच्या नंतर साखरेचं मग मी त्याच्यामध्ये दूध ॲड केलं थोडं थोडं. पहिले मी अर्धा कप दूध ॲड केलं आणि नंतर मग मला असं वाटलं की परत लागलं तर टाकूया, आणि परत मग मी अर्धा कप दूध ॲड केलं त्याच्यामध्ये. आणि व्यवस्थित जे काही म्हणजे थोडासा कडक वगैरे झालेला होता ना ते असं साखरेच्या पाकामुळं, तर मग त्याला एकदम असं सॉफ्टनेस येतो पूर्ण याच्यामध्ये दुधामुळे. तर मग दूध टाकून मग त्याला व्यवस्थित फ्राय करून घेतलं दूध आटेपर्यंत. आणि परत त्याच्यामध्ये जे आपण रोस्ट केलेले जे काही किशमिश वगैरे होते, जे ड्रायफ्रूट्स होते, तर मी त्याच्यामध्ये ॲड करून दिले. तर मग तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत असतील तर मग आपण जेवढं लागतं तेवढे आपण ॲड करू शकतो जे ड्रायफ्रूट्स आहेत ते. नंतर ते ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून मी परत त्याला व्यवस्थित हलवून घेतलं आणि नंतर मग त्याला थोडा वेळ तसंच गार होण्यासाठी, थंड होण्यासाठी ठेवलं आणि थोडासा असा पांगून ठेवला हलवा. आणि आता रेडी आहे आपला गाजराचा हलवा. प्रकारे रेडी आहे आपला गाजराचा हलवा. खायला खूप टेस्टी झाला आहे, एकदम छान झाला आहे. आणि तुम्हाला पण अशाच नवीन नवीन रेसिपी करायला किंवा बघायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीज रोज अपलोड होणार आहेत. आणि मस्त म्हणजे सुगंध येतो आहे ना इतका छान, आणि टेस्ट पण खूप छान झाली आहे. तसं मला गोड जास्त आवडत नाही, पण म्हटलं आता सीझनमध्येच करायला भेटतात अशा काही गोष्टी, तर त्यामुळे मग हलवा केला. आणि कधी कधी चालतं, एवढं जास्त गोड आवडत नाही मला, पण मग कधीतरी केल्याच्या नंतर मग मला आवडतं खायला. तर ह्यावेळेस सीझनमध्ये बनवलेलाच नव्हता, तर फर्स्ट टाईमच बनवलेला आहे, पण इतका टेस्टी झाला, एवढा छान झाला आहे, त्यांना पण खूप जास्त आवडला. तर तुम्हीसुद्धा करून बघा घरी. आणि तुम्ही पण असाच बनवता का गाजराचा हलवा, तर मला कमेंट करून सांगा. का काही वेगळ्या पद्धतीनं बनवता, काही जण खवा वगैरे पण टाकतं त्याच्यामध्ये, पण माझ्याकडे खवा नव्हता म्हणून मग मी दूध टाकलं. आणि एकदम टेस्ट तर खूप भारी झाली आहे, काही खव्याची गरज वगैरे असं काही वाटत नाही आहे मला. अशाच नवीन नवीन व्हिडिओज आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये परत एकदा. तोपर्यंत बाय.